आज आपण चिकन लेग रोस्टची रेसिपी पाहूया। पॅन हीट करून घेतलाय। 2 चमचे धने, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरं, 5 ते 6 काळी मिरी, 3 लवंगा, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा। सर्व साहित्य रोस्ट करून घ्यायचे। रोस्ट झालेले साहित्य आपण काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये थोडं तेल घालून घेऊया। या ठिकाणी मी 15 बेडगी मिरच्या घेतल्या, त्या आपण रोस्ट करून घ्यायच्या। मिरच्या पण रोस्ट झाल्यात, काढून घेऊया। रोस्ट केलेल्या मिरच्या आणि जे आपण साहित्य भाजून घेतलं त्याची पावडर करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे। मिक्सी बाउल मध्ये मी ते 4 लेग घेतलेत, याच्यामध्ये आपण हे पावडर मिक्स करायचे। थोडीशी हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, मॅरिनेट करून घ्यायचे। थोडंसं पाणी घालून घ्यायचं। पॅन मध्ये 4 चमचे तेल तापून घेतले, कढीपत्ता घालून घेतोय, 4 ठेचून लसूण घेतले, 2 तिखट हिरव्या मिरच्या, 2 तिखट लाल मिरच्या आणि उभा चिरलेला कांदा। परतून घेतलेल्या कांद्यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेले लेग पीस घालून घेऊया आणि उरलेला मसाला पण यामध्ये घालून घेऊया। झाकण मारून हे शिजवून घेऊया। चिकन शिजलेलं आहे, कोथिंबीर घालून घेऊया आणि अशा प्रकारे आपलं चिकन लेग रोस्ट बनवून तयार आहे।